नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण पंजाब नॅशनल बँक पी-एन-जीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. पी-एन-बीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. 545 पदासाठीची लोकल बँक ऑफिसर या पदासाठीची जाहिरात जी आहे 2026 साठीची ते प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करायला सुरुवात झालेली आहे 20/7/2026 पासून. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 9 ऑगस्ट 2026 पर्यंत आणि टेंटेटिव्ह डेट ऑफ एक्झाम जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. ऑगस्ट 2026 किंवा सप्टेंबर 2026 ही टेंटेटिव्ह डेट देण्यात आलेली आहे. पे लेव्हल काय असणार आहे ते देण्यात आलेलं आहे आणि एकूण पोस्ट जे आहे ते 545 असणार आहे. तर डिटेल ऑफ पोस्ट स्टेट वाईज जे आहे ते देण्यात आले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्रामधनं अर्ज करण्यास इच्छुक आहेत तर त्यांच्या 67 जागा आहेत. मग कॅटेगरी वाईज जागा ज्या आहेत एस-सीसाठी 12 आहेत, एस-टीसाठी 10 आहेत, ओ-बी-सी 7 आहेत, ई-डब्ल्यू-एस 14 आहेत आणि जनरलसाठी 24 जागा आहेत आणि ऑर्फन जे उमेदवार आहेत पी-डब्ल्यू-बी-डी मधून तर त्यांच्यासाठीच्या जागा ज्या आहेत त्या राखीव देण्यात आलेल्या आहेत. हे जे स्टेट वाईज जागा ज्या आहेत ते देण्यात आल्या आहेत. टोटल ज्या जागा आहेत त्या पूर्ण भारतभर ज्या जागा आहेत आणि त्याच्यामधल्या महाराष्ट्रासाठी ज्या आहेत 67 जागा आहेत. त्यानंतर कॅटेगरी वाईज जे आहेत जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. नोट देण्यात आलेले व्हॅकन्सी ऑफ स्टेट ओनली जे आहेत ते देण्यात आलेले आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. याच्यासाठी जे आहेत कुठले विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहेत अर्ज करण्यासाठी ते देण्यात आलेलं आहे. नॅशनॅलिटी सिटिझन असणारे उमेदवारच अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. वयोमर्यादा जी आहे तर ते मिनिमम तुमची 20 आणि मॅक्झिमम 30 असणं आवश्यक आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. व्हॅलिड मार्कशीट जे आहे तर डिग्री सर्टिफिकेटचं जे आहे तर ते लागणार आहे. त्यानंतर लोकल लँग्वेज जी आहे त्या त्या स्टेटमधली तर ती तुम्हाला येणं आवश्यक आहे. ज्या स्टेटमधनं तुम्ही अर्ज करणार आहात त्या स्टेटची तुम्हाला लोकल लँग्वेज येणं आवश्यक आहे. एक्सपिरियन्स जे आहे तर ते त्याच्या संदर्भात देण्यात आलेलं आहे. पोस्ट मॅन्डेटरी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर ते काय आहे तर ते देण्यात आलेलं मिनिमम 2 वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. कट ऑफ जो आहे तो इलिजिबल तो देण्यात आलेला आहे. एज लिमिट संदर्भातला जो कट ऑफ आहे तर तो देण्यात आलेला आहे. म्हणजे वयोमर्यादा संदर्भातले जे क्रायटेरिया आहे तो देण्यात आलेला आहे. तर एस-सी एस-टीसाठी 5 वर्षाचं आहे. ओ-बी-सी 3 वर्ष. अदर बॅकवर्ड क्लास जे आहे तर त्यांच्यासाठी 3 वर्ष आहे. पर्सन विथ डिसेबल असेल तर 10 वर्ष. एक सर्व्हिसमॅन असेल तर 5 आणि पर्सन अफेक्टेड 1984चं जर रिवॉर्टमध्ये असाल तर म्हणजे उठावामधले तर 5 वर्षाचं कन्सेशन आहे त्यांच्या फॅमिलीमधनं असाल तर. तर हे जे वयोमर्यादा संदर्भातले कन्सेशन आहेत ते देण्यात आले आहेत. त्यानंतर जे आहे अदर प्रोव्हिजन्स जे आहेत त्या फॉर्म संदर्भातले देण्यात आले आहेत. तर फिनेशन्स काय असणार आहे एक सर्व्हिसमॅन साठी ते देण्यात आले. पर्सन विथ डिसेबल जे आहे ते त्यांच्यासाठी देण्यात आले. मग त्याच्यामध्ये ऑर्फन असाल त्यानंतर लेप्रेसी म्हणजे याच्यामध्ये जे आहेत डिसेबल पर्सनसाठीचे जे क्रायटेरिया आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे आहेत नोट देण्यात आलेली ही जी पी-एन-बीची जाहिरात आहे 2026 साठीची तर त्या संदर्भातल्या डिटेल जे आहेत ते आपल्या जाहिरातीच्या PDF मध्ये पाहायला मिळणार आहेत. याच्यासाठी जी एक्झाम होणार आहे ऑनलाईन रिटन टेस्ट जे आहे तर त्याच्यामध्ये अ, एकूण मार्क्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. तर इथं बघू शकता रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 25 प्रश्न 25 मार्क असतील. त्यानंतर डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशनचे 25 प्रश्न 25 मार्क्स असतील. इंग्लिश लँग्वेजचे 25 प्रश्न 25 मार्क्स असतील. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 प्रश्न 25 मार्क्स असतील आणि जनरल इकॉनॉमी, बँकिंग आणि अवेअरनेससाठीचे 50 प्रश्न 50 मार्क्स असतील. हे जे सेक्शन ड्युरेशन जे आहे ते प्रत्येक प्रश्नासाठीची वेळ आणि देण्यात आलेलं आहे त्याच्यासमोर. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग जे आहे तर ते रॉंग आन्सरसाठी जे 1/4 जे आहे तर ते निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि क्वालिफिकेशनसाठी क्वालिफाय होण्यासाठी जे आहे ते तुम्हाला 40% जनरलसाठी आणि ई-डब्ल्यू-एस जे असाल कॅटेगरीमधले 35% तुम्हाला क्रायटेरिया जो आहे तो लावण्यात आलेला आहे. स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जे आहे तर ते होणार आहे 10वी 12वीच्या याच्यावर. ही जी पी-एन-बीची जाहिरात आहे तर त्याचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. या संदर्भातल्या डिटेल जे आहेत ते तुम्हाला आपल्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतील किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. ही होती पी-एन-बीची जी 2026 साठीची जी 545 पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातली डिटेल माहिती. थँक्स फॉर द वॉचिंग.